नमस्कार मित्रांनो, मी गिरीश निकम. नाशिकमध्ये एकीकडे कुंभमेळ्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे भोंदू अशोक खरात आणि कथित पत्रकार रवींद्र एरंडे यांच्या महिला लैंगिक शोषणाच्या काळ्या कारनाम्याने नाशिक शहर चर्चेत आलं. हे कमी होतं की काय? आता नाशिकच्या नामांकित IT कंपनी धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचं रॅकेट पोलिसांनी सापळा रचून उद्ध्वस्त केलं. 2022 ते 2026 या 4 वर्षांच्या कालावधीत अगदी राजरोसपणे कंपनीत सुरू असलेल्या या लैंगिक शोषणाचा भांडाफोड पोलिसांनी कसा केला याची माहिती आता समोर आली. IT कंपनी विरोधात तक्रारी येतात 7 महिला पोलिसांची स्पेशल टीम बनवण्यात. महिला पोलिसांनी कर्मचाऱ्यांच्या वेशात कंपनीत नोंदणी केली. मीटिंग दरम्यान आरोपींचं अश्लील वर्तन समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी अगदी तत्काळ कारवाई केली. 40हून अधिक CCTV फुटेज तपासण्यात आलं. कंपनीचं इतर डिजिटल पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले. नोकरीसाठी भरलेल्या इंटरव्ह्यू फॉर्ममध्ये जी वैयक्तिक माहिती असते उमेदवाराची, या माहितीचा गैरवापर करून महिलांना जाळ्यात ओढलं जायचं. आरोपींकडून पदोन्नती आणि पगारवाढीचं आमिष देखील दाखवलं. त्याच्यात काही प्रकरणांमध्ये ब्लॅकमेल करून महिलांचं शोषण केलं. तर विकेंड ट्रिपच्या नावाखाली कॅफे असेल किंवा हॉटेलमध्ये नेट यांच्याशी जवळीक निर्माण करत लैंगिक शोषण केल्याचं देखील या तपासातून समोर आलेलं आहे. SIT तपासानुसार गेल्या 4 वर्षांपासून 2022 ते 2026 हा सगळा काळ आहे. यावेळी तरुणींच्या धार्मिक भावनांशी देखील खेळण्याचा प्रकार सुरू. मात्र यामागे कुणाचा हात आहे त्याच्या मुळाशी जाऊन सत्य शोधण्याची गरज आहे आणि दोषींना जन्माची अद्दल घडवायलाच हवी. तुम्ही देखील ज्या कंपनीत काम करत असाल तिथे देखील तुम्ही अगदी सजग राहणं खूप गरजेचं आहे. या विषयासह इथंच थांबतोय. धन्यवाद.